आणि अचानक 50 खोके एकदम ओके अशा घोषणा घुमायला लागल्या. मित्र हो, महाराष्ट्राच्या पवित्र राजकारणाला 50 खोक्याचा जो काळा डाग लागलेला आहे ना, तो पुसता पुसताना दिसत नाही. उलट तो अधिक गडद होऊ लागलेला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी सुद्धा या 50 खोक्याला आता हात घातला. 50 आमदारांना 50-50 कोटी दिले, यासाठी भाजपानं कुठल्या बँकेतून कर्ज घेतलं असा उत्तर नसलेला प्रश्न करून त्यांनी भाजपाला अडचणीत आणलं ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर. उद्धव ठाकरे शिवसेना तर गद्दारीचा शिक्का मारीत आजवर शिंदे गटावर 50 खोक्यांचा ठपका ठेवता आलेलीच आहे. आता मात्र शिंदे गटाच्या समोर भाजपाकडूनच 50 खोके समज ओके अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या आहेत. साहजिकच यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता तर महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली. काय झालं बघा, चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 173 मध्ये जे घडलं त्यानं मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नक्की काय हे याचा एक नवा अंक पाहायला मिळाला. राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू तो मित्र असतो, पण इथं मित्रानेच शत्रूचे अस्त्र बाहेर काढले. चेंबूरमध्ये शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा किर्लोस्कर यांच्यामध्ये लढत आहे. प्रचाराच्या या धुमचक्रीमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि अचानक 50 खोके एकदम ओके अशा घोषणा घुमायला लागल्या. अहो, धक्कादायक म्हणजे या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या. ज्या घोषणावरून एकनाथ शिंदे गट गेल्या 1.5-2 वर्षापासून संतप्त होत होता, त्याच घोषणा आता मित्र पक्षानं दिल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा संताप अनावर झाला. भारतीय जनता पक्षाकडूनच 50 खोक्याच्या घोषणा देणं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जिव्हारी वार करण्यासारखं आहे. 50 खोक्याचं जेव्हा विषय निघतो तेव्हा शिंदे गटाची अवस्था अगदीच केविलवाणी होत असते. आता तर भाजपानेच या घोषणा दिल्या. आता एकनाथ शिंदे काय बोलणार? ते भाजपच्या विरोधामध्ये काहीही बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी संयमी भूमिका घेतल्याचं दाखवलं. आम्ही ताकदीनं लढत आहोत एवढं सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा अक्षरशः केविलवाणा प्रयत्न केला. हा गुवाहाटीला जाऊन आलेले शिंदे गटाचे एक नेते दुसरे त्यांच्यासोबतची संजय शिरसाट, ते मात्र यावर आक्रमक झालेलं दिसलं, पण तरी सुद्धा ते काही फारसं बोलू शकले नाहीत. अशा घोषणा देण्याच्या आधी त्यांनी आपल्या नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विचारावं असा एक प्रकारचा सल्ला म्हणा किंवा आणखी आवाहन म्हणा त्यांनी केलं. मुंबई महापालिकेच्या 29 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, पण मतदानाच्या आधीच युतीमधली ही अंतर्गत धुसफूस विरोधकासाठी आयत कोलीत ठरत आहे. फ्रेंडली फाईट. अहो, कसली फ्रेंडली फाईट? फ्रेंडली फाईटच्या नावाखाली सुरू असलेला हा खोके ड्रामा मतदारांच्या मनावर नेमका काय परिणाम करतो हे 16 जानेवारीला निकालामधून स्पष्ट होईल. चेंबूरची ही घटना केवळ एका वार्ड पुरती मर्यादित नसून ती महायुतीमधल्या कार्यकर्त्याच्या स्तरावर असलेल्या अविश्वासाचं दर्शन घडवते. वरच्या पातळीवरचे नेते जरी ऑल इज वेल म्हणत असले तरी जमिनीवर मात्र खोक्यांचं राजकारण अजूनही धगधगत आहे. उद्धव ठाकरे शिवसेना जोपर्यंत या 50 खोक्याचा आरोप करीत होते तोवर शिंदे गट याला विरोधकांचा आरोप म्हणून त्याची सारव करीत होते. पण हाच गट म्हणजे हाच शिंदे गट ज्या भाजपच्या नादाला लागून गुवाहाटीला गेला तेव्हापासून तर या 50 खोक्यांचा त्याचा पाठलाग सुरू केलेला आहे. आणि आता मात्र तोच भाजपा शिंदे गटाच्या विरोधामध्ये घोषणा देऊ लागलेला आहे. 50 खोके समज ओके. आता शिंदे गटाकडून काय उत्तर आहे हो? आता भाजपानंच अशा घोषणा द्यायला सुरुवात केली, याकडे तुम्ही कसं पाहता मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.